धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई, लक्झरी बसमधून होणारी गुटखा तस्करी उघड। मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुका पोलिसांनी नाकाबंदी करून इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या शामली परिवहनाच्या वोल्वो बसमधून MP 41 ZJ 7444 8,18,000 रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त केलाय। या प्रकरणी चालक सचिन दिनेश बाडोले, बिरजूदास रतनदास बैरागी, कंडक्टर प्रदीप कुमार सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली असून मॅनेजर अरूप सरकार, मालक कमल शर्मा आणि पुण्यातील प्रवीण या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय अधिकारी संजय बांबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, पोलीस हवालदार गणेश काळे, कुणाल पानपाटील, चेतन कंखरे, सुमित ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, सुरेंद्र खांडेकर, निलेश पाटील, प्रमोद पाटील आणि योगेश पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। पोलिसांनी एकूण 1,58,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने परवा एक वोल्वो गाडीच्या बाबतीत खबर होती की त्यातून प्रतिबंधित असा गुटखा हा माल गुप्त पद्धतीने पुणे येथे जाणार आहे। त्याप्रमाणे RV पोलीस चौकी येथे नाकाबंदी लावण्यात आली। त्या नाकाबंदीत सदरचे वाहन जे आहे वोल्वो बस ती थांबवली, ते तपासणी केली तिची। त्या तपासणीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा माल मिळाला। त्याच्यात रजनीगंधा, RMD असा महागडा गुटख्याचा माल मिळून आलेला आहे। एकूण 8,18,000 रुपयाचा मुद्देमाल आहे हा। आणि त्याच्यानंतर जी बस आहे वाहतुकीसाठी वापरलेली, तिची किंमत नव्या बसची जवळपास 3 कोटीच्या आसपास आहे। आणि अशा पद्धतीने ही बस आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी आता ताब्यात आहेत, अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर या गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणि अशा पद्धतीने चांगल्या आलिशान अशा मोठ्या बसमध्ये गुप्त पद्धतीने जाणारं मोठं रॅकेट तालुका पोलीस स्टेशनने ओपन केलेलं आहे। यासाठी आम्हाला माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP, माननीय DPO धुळे जिल्हा यांनी मार्गदर्शन केलं। आणि आमच्या RV बीटच्या टीमने आणि DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे। आणि मोठ्या प्रमाणावर गुटख्याचं पॅकेट ओपन केलेलं आहे।